वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेल्या तुरीच्या BDNPH 2018-05 या संकरित वाणास केंद्र शासनाकडून अधिकृत अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांद्वारे शिफारस करण्यात आलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण आहे। केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचना क्रमांक SO 6123 31 डिसेंबर 2025 अन्वये BDNPH 2018-05 या वाण्यास अधिसूचित वाण म्हणून घोषित करण्यात आलाय। हा वाण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसाठी शिफारस करण्यात आलाय। कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी म्हणाले की जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने यापूर्वी तुरीच्या वाणांच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केलेत। तुरीच्या गोदावरी या वाणापासून शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रात एकरी 10 ते 12 क्विंटल तर ठिबक सिंचनाखाली लागवड केल्यास जवळपास 18 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतलंय। विद्यापीठाद्वारे विकसित तुरीच्या गोदावरी वाणाकडे उसाला पर्यायी पीक म्हणून पाहतायत। आता आपण या वाणाची वैशिष्ट्य काय आहेत ते पाहूयात। या वाणाची उत्पादकता आहे 1759 ते 2159 किलोग्रॅम प्रति हेक्टरी वाण 55 ते 160 दिवसात तयार होतो। दाण्यांचा रंग पांढरा, मर आणि वांज रोगासाठी मध्यम प्रतिकारक किडींना कमी बळी पडतो।